रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 15. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या सहज ज्ञान भक्तीच्या आधारे मी कोण आहे, किती विशाल आहे, हे तो तत्वतः जाणतो आणि मला यथार्थ जाणल्यावर माझ्याशी ऐक्य पावतो. इया ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज. तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे. जे उभवुनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा. हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. ते हे कल्पादी भक्ती मिया श्री भागवत मिशे ब्रह्मया. उत्तम म्हणनी धनंजया उपदेशिली. ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती. आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. हे मज मिळती वेळे तया क्रमयोगिया फळे. मग समस्त ही निखिळे मियांची भरे. या ज्ञानभक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्य पावला आहे तो केवळ मीच आहे हे तू श्रवणही केले आहेस. कारण अर्जुना, मागे 7व्या अध्यायामध्ये ज्ञानी हा माझा आत्मा आहे. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. अध्याय 7 श्लोक नंबर 19 असे मी हात उभारून प्रतिज्ञापूर्वक सांगितलेले आहे. अर्जुना, ती ही 4थी ज्ञानयुक्त भक्ती कल्पाच्या प्रारंभी मी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताच्या रूपाने सांगितली आहे. ज्ञानी हिलाच स्वसंवित्ती असे म्हणतात, शैवशक्ती असे म्हणतात. आम्ही तिला परमश्रेष्ठ भक्ती असे म्हणतो. ही ज्ञानलक्षण भक्ती माझ्या त्या मागे सांगितलेल्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्य पावण्याच्या वेळी फलद्रूप होते आणि मग सर्व विश्व माझ्याच स्वरूपाने भरून जाते. तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी. वृत्ती तये आवृत्तीसी बुडोनी जाय. घेऊनी ऐलपणाते परत्व हारपे जेथे. गिळुनी चारी भूते आकाश जैसे. तया परी थडथांद साध्य साधनातीत शुद्ध. ते मी होऊनी एकवद भोगितो माते. घडोनी सिंधूची या आंगा सिंधूवरी तळपे गंगा. तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. का आरिसयासी आरिसा इटुनी दाविलिया जैसा. देखणा अतिशयो तैसा भोगणाती ये. हे असो दर्पणू नेलिया तो मुख बोधूही गेलिया. देखले पण एकलेया आस्वादी जे जेवी. चेईलया स्वप्ननासे आपले ऐक्यची दिसे. ते दुजे नवीन जैसे भोगी जो का. तोची जालिया भोगू तयाचा न घडे हा भावो जयांचा. तीही बोले केवी बोलाचा उच्चारू की जे. तयांच्या नेणो गावी रवी प्रकाशी हन दिवी. की व्योमा लागी मांडवी उभिली तीही. हा गा राजत्व नव्हता अंगी राओ रायपण काय भोगी. का अंधारुहन आलिंगी दीन कराते. तेव्हा त्या अवस्थेत विवेकासह वैराग्य नाहीसे होते. बंध हा मोक्षासह आटून जातो आणि वृत्ती निवृत्तीसह बुडून जाते. ज्या ज्ञानयुक्त भक्तीच्या आधारे अलीकडील व पलीकडील हे भेद नाहीसे होतात. जसे प्रलय कालामध्ये 4 भूतांना गिळून आकाश असते तसे अलीकडील काठ, मध्यभाग आणि पलीकडचा काठ याप्रमाणे साध्य, साधन व साधक
या त्रिपुटींच्याही पलीकडे जे माझे शुद्ध स्वरूप आहे त्याच्याशी ऐक्य पावून तो भक्त माझे भजन आनंदाने करतो. समुद्राच्या अंगाशी एकरूप होऊन गंगा नदी जशी समुद्रावर तळपत असते तोच प्रकार भक्ताच्या ज्ञानयुक्त भक्तीत आहे. 2 आरसे स्वच्छ करून जर एका पुढे ठेवले तर ते जसे एकमेकांना पाहण्याचे सुख भोगतात त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर तो ज्ञानी माझ्या भक्तीचा उपभोग घेतो. एवढेच नव्हे तर आरसा दूर केला आणि त्यातील प्रतिबिंबही नाहीसे झाल्यानंतर पाहणारा आपले ठिकाणी आपल्या स्वरूपाचाच आनंद घेत असतो. जागे झाल्यानंतर स्वप्न नाहीसे होते त्यावेळी आपले आपल्याशी जसे ऐक्य दिसते त्याप्रमाणे द्वैता वाचून तो भक्त माझा आनंद अनुभवत असतो. यावर द्वैतवाद्यांचा असा आक्षेप आहे की भक्त आणि भगवंत ऐक्य पावल्यावर त्या भक्ताला ब्रह्माचा आनंद कसा अनुभवास येतो. तर असे पहा की शब्दाने शब्दाचा उच्चार केला जातो त्यावेळी उच्चार करण्याचे साधन शब्दच असते. ऐक्यामध्ये आनंद संभवत नाही असे म्हणणाऱ्यांच्या गावात सूर्याला दिव्याने प्रकाशित केले की काय? त्यांनी आकाशासाठी लहान मांडव उभा केला आहे काय? ज्या माणसांच्या अंगी राजेपण नाही त्याला राजा राजेपणाचे काय सुख भोगतो ते कसे कळणार? किंवा प्रकाशमान सूर्याला अंधार आलिंगन देईल काय? आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे. म्हणून मी होणे नाही तया मीची आहे केही, मग भजेल हे काही बोलो कीर. या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जिया परी. तरंग सर्वांगी तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी. नाना अवकाश नभी लुंठ तू जैसा, तैसा रूप होऊनी माझे माते क्रिया विण तो भजे. अलंकारू का सहजे सोनया ते जेवी, का चंदनाची धृती जैसी चंदनी भजे अपैसी. का अकृत्रिम शशी चंद्रिका ते, तैसी क्रिया किरण साहे तरी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे, तेव्हा पूर्व संस्कार छंदे जे काही तो अनुवादे. तेने आळविले निवोदे बोलता मीची, बोलत या बोलताची भेटे तेथे बोलिले हे न घटे. ते मौन तव गोमटे स्तवन माझे, म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता. मौन होय तेने तत्वता सवितो माते. तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय किरटी. ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी. आरिसया आधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मेळवी द्रष्टे. दृश्य जाऊन या द्रष्टे दृष्ट्यासीची जै भेटे. तै एकलेपणे न घटे द्रष्टेपणही. तेथ स्वप्नीची या प्रिया चेओनी झोंबो गेलिया. ठाई जे दोन्ही न होनिया आपणची जैसे. आणि जो स्वतः आकाश झाला नाही त्याला आकाशाच्या पोकळीची व्याप्ती समजेल काय? रत्नाच्या सुंदर रूपावर गुंजाचे सुंदर अलंकार शोभतील काय? त्याप्रमाणे जो पुरुष मी झाला नाही त्याला मी कसा आहे किती विशाल आहे हे कसे बरे कळेल? आणि जो मीच झाला आहे तो खरी भक्ती करतो हे मी कसे बरे बोलू? याकरिता तो एक एक पायरी क्रमाने वर चढत मीच झालेला असतो. म्हणून तो अंतर्बाह्य आनंद स्वरूप असतो. जशी तरुण स्त्री आपल्या तारुण्याचा उपभोग घेत असते
पाण्याच्या लाटा जशा सर्वांगांनी पाण्यावर खेळत असतात, प्रकाश जसा सूर्यबिंबाच्या ठिकाणी सर्वत्र विलास करत असतो, अथवा पोकळी जशी आकाशाच्या सर्व भागांवर लोळत राहत असते, त्याप्रकारे तो क्रमयोगी माझ्याशी ऐक्य पावून क्रिये वाचून माझी भक्ती करत असतो. अलंकार ज्याप्रमाणे सोन्याशी अभिन्न असतात, चंदनाचा सुगंध जसा स्वभावतः चंदनाला भजतो, अथवा चंद्राची प्रभा जशी चंद्राजवळ सहजच असते, तशी त्या भक्तीमध्ये क्रिया सहज होते, तरी देखील अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणीच भक्ती असते. याचा दिव्य अनुभव घेतला तर ते समजू शकेल. एरवी केवळ बोलून सांगण्यासारखी ही अवस्था नाही. पूर्ण संस्कारामुळे तो माझ्याशी जे जे काही बोलेल, त्या त्याच्या अंतःकरणापासून होणाऱ्या विनंतीस मी ओ देऊन त्याच्याशी बोलणारा होतो. बोलणाऱ्यास जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो तेव्हा तो बोलतो असे कसे म्हणता येईल? अशा तऱ्हेचे जे प्रेमळ बोलणे ते न बोलण्यासारखे असून तो माझी खरी स्तुती करत असतो. म्हणून तो माझी स्तुती करत माझ्याशी बोलत असता त्या बोलणाऱ्या क्रमयोग्याला मी अभयत्वाने भेटत असता जे मौन निर्माण होते, त्या मौनाने तो माझी खरी स्तुती करत असतो. तसेच हे अर्जुना, बुद्धीने अथवा दृष्टीने तो जे जे जाणील अथवा पाहील, तेव्हा त्याचे ते पाहणे दृश्याला दूर सारून पाहणाऱ्याचे स्वरूप दाखविते. त्याला दृश्य न दिसता सर्वत्र आत्मचैतन्य रूप द्रष्टा दिसतो. आरसा हा मुखापुढे येण्यापूर्वी पाहणारे केवळ एक मुख अनुभवास येत असते आणि आरसा पुढे घेतल्यानंतर त्या प्रतिबिंबाला जे पाहणारे आहेत ते पाहणाऱ्या मुखाशी एकरूप करते. तेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा आपल्या मूळ सत्तारूप ब्रह्मस्वरूप द्रष्ट्यालाच जेव्हा भेटतो, तेव्हा तेथे एकटेपणाने दृश्याच्या सापेक्ष असलेला द्रष्टेपणाही संभवत नाही. एखादा कामुक माणूस स्वप्नातील सौंदर्यवान स्त्रीला जागृत होऊन आलिंगन देऊ लागला तर ती स्त्री व ते स्वप्न दोन्हीही न राहता तो जसा आपणच एकटा राहतो. का दोही काष्टांची एक घृष्टी, माझी वन्ही एक उठी, तो दोन्ही हे भाषाटी, आपणची होय. नाना प्रतिबिंब हाती, घेऊ गेलिया गभस्ती, बिंबताही असती, जाय जैसी. तैसा मी होऊनी देखते, तो घेऊ जाय दृश्याते, तेथ दृश्याने थिते दृष्टत्वेसी. रवी अंधारू प्रकाशिता, नुरेची जेवी प्रकाश्यता, तेवी दृश्यी नाही द्रष्टता मी झालिया. मग देखिजे ना न देखिजे, ऐसी जे दशा निफजे, ते ते दर्शन माझे साचुकारे. ते भलतयाही किरीटी, पदार्थाची या भेटी, द्रष्ट दृश्यातीता दृष्टी भोगितो सदा. आणि आकाश हे आकाशे, दाटले न ढळे जैसे, मिया आत्मेन आपण पेतैसे झाले तया. कल्पांती उदक उदके, रुंधिलिया वाहो ठाके, तैसा आत्मेन मिया एके कोंदला तो. पाओ आपण पया ओळगे, केवी वन्ही आपण पया लागे, आपण पापाणी रिघे स्नाना कैसे. म्हणून सर्व मी झालेपणे, ठेले तया येणे जाणे, तेची गा यात्रा करणे अद्वया मज. पै जळावरील तरंगू, जरी धाविन्नला सवेगू, तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे. जे सांडावे का मांडावे, जे चालणे जेणे चालावे, ते तोयची एक आघवे म्हणोनिया. दोन लाकडांच्या घर्षणाने अग्नी उत्पन्न होतो.
तेव्हा तो अग्नी 2 लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपण एकटाच राहतो, सूर्य आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब हातात घेऊ लागला तर त्याचे प्रतिबिंब नाहीसे होऊन सूर्याच्या ठिकाणी असलेला त्याचा प्रतिबिंबपणाही नाहीसा होतो. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहून जो दृश्य वस्तू पाहण्यास जातो त्याला ती सर्वत्र पसरलेली वस्तू वेगळी तर दिसत नाहीच, परंतु त्याचे असलेले द्रष्टत्वही नाहीसे होते. सूर्य अंधकाराला पाहू लागला तर त्याप्रमाणे प्रकाश्य अंधकार तर शिल्लक राहत नाही आणि सूर्याचा प्रकाशपणाही उरत नाही. त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता म्हणजे दृश्य माझ्याशी एकरूप झाले असता दृश्य सापेक्ष दृष्टेपणाही दिसत नाही, मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी जी अवस्था निर्माण होते ते माझे खरे दर्शन होय. हे अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत ते दर्शन त्याला होत असते. तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भावरहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदैव अनुभवत असतो. आणि आकाश अगदी दाट भरून गेले असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे माझ्या अनंत स्वरूपाने तो क्रमयोगी स्वतः दाट भरलेला असतो, म्हणून त्याचे ठिकाणी कोणतीही क्रिया संभवत नाही. ज्यावेळी कल्पाचा शेवट होतो त्यावेळी पाण्यानेच पाण्याला अडविले असता जसे त्याचे वाहने बंद पडलेले असते, तसा माझ्या एका आत्मस्वरूपाने तो क्रमयोगी कोंदाटून परिपूर्ण भरलेला असतो. त्यामुळे त्याचा जन्ममरणाचा गतिमान प्रवाह पूर्ण बंद पडलेला असतो. पाय कधी पायावर चढेल काय, अग्नी कधी अग्नीला जाळेल काय, अथवा पाणी कधी पाण्यातच स्नान करेल काय, म्हणून तो क्रमयोगी सर्वत्र मी म्हणजे ब्रह्म झाल्यामुळे त्याचे कोठेही यात्रेला जाणे येणे नसते. जीवन हीच त्याची अद्वैत स्वरूप यात्रा करणे असते. जलावरचा तरंग जरी पुढे धावला तरी तो सागराला सोडून फक्त जमिनीच्या भागावर धावत गेला असे कधी होत नाही. त्या तरंगाने जे ठिकाण त्यागावे अथवा ज्या ठिकाणी जावे, म्हणजे जे चालणे व ज्याच्या योगाने चालावयाचे ते सर्व एकच जल आहे. म्हणून गेलिया ही भलते उता उदकपणे पंडुसुता, तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी, तैसा मीपणे हा लोटला तो आघवे याची मजान तू आला, या यात्रा होय भला कापडी माझा, आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे, तरी मी चितो तेणे मिशे भेटेत या, तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता, मिया आत्मेनी मज पाहता मीची होय, पै दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे, सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी, दीपा ते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशनेची निफजे, तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैचे, कर्म ही करीतची आहे जै करावे हे भाष जाये, तै न करण्याची होय तयाचे केले, क्रिया जात मी झालेपणे घडे काहीची न करणे, तयाची नाव पूजणे खुणेचे माझे, म्हणून करीत याही ओजा ते न करणे हेची कपिध्वजा, निपजे तिया महापूजा पूजितो माते, एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी, जैसे कनकेसी कांकणे असी जे अनन्यपणे, तो भक्तियोगे येणे मजसी तैसा. अर्जुना,
तो तरंग कोठेही धावत गेला तरी तो मुळात जलस्वरूप असल्यामुळे त्याची एकात्मता जशी कधीही बिघडत नाही, त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य साधून देहाने जरी तो दूर देशाला गेला तरी पण तो सर्वव्यापक स्वरूपाने माझ्या जवळच आला आहे असे होते. त्या यात्रेने तो माझा यात्रेकरूच होतो आणि शरीर धर्माप्रमाणे तो जर काही करू लागला तर त्याचा त्या क्रियेचा विषय या रूपाने मीच त्याला भेटत असतो. अर्जुना, अशा स्थितीमध्ये हे कर्म, हा कर्ता, हा भेद जाऊन आत्मरूपाने मीच मला पाहत असतो. पाहण्याचा विषय आणि आश्रय मीच होतो. आरशाने आरशाला पाहिले असता ते तत्वतः न पाहणेच होय. सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच होय. दिव्याने दिव्याला प्रकाशित केले असता ते जसे न प्रकाशनेच सिद्ध होत असते, त्याप्रमाणे मीच कर्ता आणि मीच कर्म होऊन गेल्यावर माझ्याकडून जे कर्म केले जाते ते करणे कसले होय? तो कर्मयोगी कर्म करीत असतो, परंतु हे कर्म करावे आणि मी ह्या कर्माचा कर्ता आहे अशी भाषा ज्या वेळेला नाहीशी होते तेव्हा त्याचे कर्म करणे न करणेच होत असते. त्या कर्मयोग्याची सर्व कर्मे ब्रह्मरूप झाल्यामुळे परमार्थतः त्याच्याकडून कोणतेच कर्म घडत नसते. त्याचेच नाव माझी पूजा होय. हे अर्जुना, व्यावहारिक दृष्टीने तो कर्म करीत असता आत्मदृष्टीने काहीच न करणे या त्याच्या अकर्तेपणातून महापूजा निर्माण होत असते आणि अशा प्रकारे ब्रह्मतत्वाशी ऐक्य पावून केलेल्या महापूजेने तो मला पूजित असतो. याप्रमाणे तो जे जे बोलेल ती माझी स्तुती आहे, तो जे जे बघेल ते माझे दर्शन आहे आणि तो चालेल तेच माझे चालणे, माझी यात्रा करणे होय. तो जे जे कर्म करेल ती माझी पूजा होय. तो मनामध्ये जो जो सत्यसंकल्प करील तो माझा जप होय. हे अर्जुना, तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी होय. सोन्याची कंकणे जशी सोन्याशी अभिन्न असतात त्याप्रमाणे तो क्रमयोगी ज्ञानोत्तर भक्तियोगाने माझ्याशी अनन्य असतो. उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनन्यू जैसा किंबहुना तंतुसी पटू का मृत्तिकेसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती या आघवाची दृश्य जाती मजा आपण पेया सुमती द्रष्टा या ते जाणे. तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाध्युपहिताकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते हे आघवेची मी द्रष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. रज्जू झाली ह्या गोचरू आभासता तो व्याळाकारू रज्जूच ऐसा निर्धारू होय जेवी. भांगार परते काही लेणे गुंजही भरी नाही हे आटून या ठाई की जे जैसे. उदका एका परते तरंग नाहीची हे निरुते जाणुनी तया आकाराते न घे पेजेवी. ना तरी स्वप्न विकारा समजता चेऊनिया उमाने घेता तो आपण या परवता न दिसे जैसा. तैसे जे काही आथी नाथी येणे होय ज्ञेय स्फूर्ती ते ज्ञाताची मी हे प्रतीती होऊनी भोगी. जाणे अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्वू मी अपारू आनंदू मी अचळू मी अच्युतू अनंतू मी अद्वैतू आद्यू मी अव्यक्तू व्यक्तू ही मी. ईश्य मी ईश्वरू अनादि मी अमरू अभय मी आधारू आधेय मी. जशा पाण्यात लाटा कापुरात जसा वास रत्नात तेज ज्याप्रमाणे अनन्य साधारण असते
किंबहुना तंतूशी अथवा मातीशी ज्याप्रमाणे घट अभिन्न असतो त्याप्रमाणे माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो. हे सुमती अर्जुना, ही जी अनन्य सिद्ध भक्ती आहे त्या भक्तीच्या योगाने दृश्य मात्राच्या ठिकाणी मी आत्मा जो द्रष्टा आहे त्या मला तो जाणतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने व स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन प्रकारच्या उपाधींच्या व विश्व, तेजस आणि प्राज्ञ या तीन अभिमानी जीवांच्या आकाराने व भावरूपाने आणि जागृती व स्वप्न या दोन अवस्थांमध्ये असल्याप्रमाणे व अभावरूपाने सुषुप्ती अवस्थेमध्ये नसणेपणाने जे संपूर्ण विश्व अनुभवास येते म्हणजे ज्ञानाला विषय होते. हे अर्जुना, हे संपूर्ण दृश्य मीच आहे अशा बोधाच्या भरात तो झेंडा नाचतो. दोरीचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर त्यावर झालेला सर्पाचा भास नाहीसा होऊन तो दोरच आहे असा जेव्हा निश्चय होतो, सुवर्णापेक्षा कोणताही अलंकार एक गुंजभर देखील वजनामध्ये कमी नसतो याची तो अलंकार आठवून जशी खात्री करून घेता येत असते. जलापेक्षा तरंग हा वेगळा नाही, पाण्याशिवाय तरंगामध्ये दुसरे काहीही नाही हे निश्चितपणे समजल्यानंतर त्या तरंगाला स्वतंत्र अस्तित्व आहे असे कोणीही मानत नाही. अथवा स्वप्नातील सर्व पदार्थांचे जागृत होऊन माप घेतले असता हे सर्व पदार्थ आपणाहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही त्याप्रमाणे जे काही आहे व नाही त्याच्या योगे हे जाणण्याची स्फूर्ती होते व ते पदार्थ मीच आहे अशा अनुभवाचा जो आनंद घेतो तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे, जरारहित आहे व मी नाशरहित आहे, ज्याच्या पूर्वी कोणी कारण नाही, ज्याच्या स्वरूपाला अंत नाही, ज्याच्या पलीकडे दुसरे काही नाही असा मी सतचित आनंद रूप आहे. मी चलन न पावणारा, स्वरूपापासून भ्रष्ट न होणारा, अमर्यादित, भेदरहित, अद्वैत जगताच्या उत्पत्तीच्याही पूर्वी असलेला निराकार आहे. तसेच संपूर्ण विश्वाच्या आकाराने मीच आहे. सर्वांचा ईश, अनादी व अमर, अभय, आधार आणि आश्रित मीच आहे. स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगातू, सर्वाती तुम्ही, नवामी पुराणू, शून्यू मी संपूर्णू, स्थूलू आणू जे काही ते मी, अक्रियू मी एकू, असंगू मी अशोकू, व्याप्यू मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी, अशब्दू मी अश्रोतृ, अरूपू मी अगोत्रू, समू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू, ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वय भक्ती जाणोनी निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे. पैचेले यानंतरे आपुले एकपण उरे, तेही तोवरी स्फुरे तयासीची जैसे, का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू, तयासी अभेदा द्योतकू तोची जैसा, तैसा वेद्यांचा विलयी, केवळ वेदकू उरे पाही, तेने जाणावे तया तेही, हेही जो जाणे, तया अद्वयपणा पुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया, ते ईश्वरची मी हे त्वया बोधासी ये. मग द्वैतातीत मीची आत्मा एकू निभ्रांत, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभविरी घे, तेथ चेईलया एकपण, दिसे जे आपुलया आपण, तेही जाता नेणो कोण होई जे जेवी, का डोळा देखती क्षणी, सुवर्ण सुवर्णी, नाटिता होया टणी अलंकाराची ही,
नाना लवण तोय होई, मग क्षारता तोयत्वे राही, तेही जिरता जेवी जाई, झाले पण ते. मी सदैव उत्कर्षाला पावलेल्या विश्वाचा स्वामी आहे. मी स्वाभाविक सत्तारूप आहे. मी सर्व आणि सर्वांमध्ये चेतनारूपाने असणारा आणि सर्वांच्या पलीकडेही असणारा आहे. मी नित्य नूतन आहे. मी सर्वात जुना आहे. मी सर्व विशेष शून्य आहे. मी सर्वत्र सदोदित आणि समप्रमाणात भरलेला आहे. मी स्थूल रूपाने सर्वांहून मोठा आहे व अणुरेणूहूनही लहान आहे. जगात जे जे काही आहे ते सर्व मीच आहे. मी क्रियारहित आहे. मी एक अद्वितीय आहे. मी संगरहित व शोकरहित आहे. व्याप्त आणि व्यापक मीच आहे. सर्वात उत्तम पुरुष मीच आहे. मी सर्व गुणरहित आहे. मी सर्व इंद्रियरहित आहे. मला कुळ गोत्र काही नाही. मी सर्वत्र समप्रमाणात भरून राहिलो आहे. मी स्वतंत्र आहे. मी साक्षात परब्रह्म आहे. अशा अद्वैत भक्तीने फक्त मला जो जाणतो आणि याही बोधाला जाणणारा मी परमात्मा, तोही आपणच आहोत असे समजतो. जागृत झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जाऊन जे एकपण उरते, त्या एकपणाचेही स्फुरण जागृत झालेल्या पुरुषाला थोडा वेळ राहत असते. पुढे कालांतराने जागृत अवस्थेचेही स्फुरण जाते आणि केवळ जागृत अवस्था शिल्लक राहते. सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो तेव्हा प्रकाश्य व प्रकाशक तोच होतो आणि त्या प्रकाश्य आणि प्रकाशातील अभेदाचा प्रकाश देखील तोच जसा असतो तसाच जाणण्यास योग्य अशा पदार्थाच्या नाशानंतर केवळ जाणणारा उरतो. हे देखील ज्याला समजते असा जो तोही मीच आहे असे समजतो. हे अर्जुना, आपल्या पूर्ण स्वरूपाला प्रकाशित करणारे जे ज्ञान ते ईश्वरच म्हणजे ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे असे त्या क्रमयोग्याला अनुभवास येते. मग द्वैताहून आणि द्वैतसापेक्ष अद्वैताहून मीच एक वेगळा आत्मा आहे हे वृत्तीच्या द्वारे जाणणे आहे. हे वृत्तीज्ञान देखील ज्या अवस्थेमध्ये अनुभवामध्ये प्रवेश करते तेव्हा जागृत झाल्यानंतर जे आपल्याला आपले स्वरूप दिसते तेही नाहीसे झाल्यानंतर आपणास कोणती स्थिती येते ते काही सांगता येत नाही. अथवा सोन्याचे सोनेपण डोळ्याने पाहता क्षणी अलंकाराची आटणी न करता आटणी केल्याप्रमाणे होते. अथवा गोड पाण्यात मीठ घातले असता त्या पाण्यातला खारटपणा जिरून गेल्यावर पाणी खारे झाले आहे असा व्यवहारही जसा संपून जातो. तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे, कालउनिया प्रवेशे मजची माझी, आणि तो हे भाष जेथ जाई तेथे मी हे कोणासी आहे. ऐसा मी ना तो तिये सामाई माझ्याची रूपी, जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरी, मग उभयाती तौरे आकाश जेवी, का धाडलिया एका एकू वाढे तो शून्य विशेखू, तैसा आहे नाहीचा शेखू बीची मगाथी, तेथ ब्रह्म आत्मा ईशू यया बोला मांडे सौरसू, न बोलणे याही पैसू नाही तेथ, न बोलणे हि न बोलोनी ते बोलीजे तोंड भरूनी, जाणीव नेणीव नेणोनी जाणीजे ते, तेथ बुझी जे बुधू बुधे आनंदू घेपे आनंदे, सुखवरी नुसधे सुखची भोगीजे, तेथ लाभू जोडला लाभा प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी, शमू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला, अनुभवू वेडावला अनुभूतीपणे, किंबहुना ऐसे निखळ
मी पण जोडे तया फळ, सेहुनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते. पै क्रमयोगी किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी, मी चिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा. की क्रमयोग प्रासादाचा, कळसू जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा उवाओ झाला तो. नाना संसार आडवी, क्रमयोग वाट बरवी, जोडिली ते मध्यैक्य गावी, पैठी झालीसे. त्याप्रमाणे मी देव आणि तो भक्त हे जे द्वैत आहे तेही पूर्ण आनंदाच्या भरात एकत्र येऊन माझ्याशी लय पावते, आणि तो ही भाषा येथे अनुभवामध्ये संपून जाते. तेथे मी हा शब्द तरी कोठे उरतो? असा मी नाही आणि तोही नाही. ते जे अनंत माझे रूप, त्या ठिकाणाशी तो ऐक्य पावतो. कापूर जळता क्षणी जसे अग्नीचेही नाव नाहीसे होते, मग दाह्य कापूर आणि दाहक अग्नी यांच्याहून वेगळे असलेले एक आकाश मात्र वेगळे उरते. अथवा एकातून एक वजा केले असता जसे केवळ शून्य शिल्लक राहते, त्याप्रमाणे आहे व नाही हा सापेक्ष भाव मिटून गेल्यावर जे उरते ते मीच एक आहे. त्या अनंत ठिकाणी ब्रह्म, आत्मा, ईश अशा बोलण्यालाही अर्थ राहत नाही. ते अशुद्ध सतचित आनंद रूप अनंत स्थितीमध्ये बोलणे आणि न बोलणे हे दोन्ही प्रकार परमार्थतः नष्ट होतात. न बोलूनही ते ब्रह्म आपणच आपल्याशी तोंड भरून बोलते, आणि ज्ञान व अज्ञान टाकून जे जाणले जाते तेथे बोधानेच बोध जाणून, आनंदाने आनंद भोगून, सुखानेच सुखाचा अनुभव येतो. त्या ब्रह्मस्वरूपात लाभालाच लाभ होतो. प्रकाशानेच प्रकाशास आलिंगन दिले जाते. अशा वेळी आश्चर्य आश्चर्यामध्ये उभेच्या उभे बुडून जाते. तेथे समता साम्याला प्राप्त होते. विश्राम विश्रांती घेण्यासाठी येतो, आणि अनुभवाला काही विषय मिळत नसल्यामुळे तो वेडावला जातो. हे अर्जुना, फार काय सांगावे. त्या क्रमयोग्याला असा शुद्ध भाव प्राप्त होतो की ते फळ धारण करून क्रमयोगाची वेल अधिकच विस्तारली जाते. अर्जुना, क्रमयोग रूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावरील मी ज्ञानरूप रत्न होतो, आणि तो माझा भक्त होतो. अथवा क्रमयोग रूपी देवमंदिरावर जो मोक्षाचा उंच असा कळस आहे, त्याच्याही वर त्या क्रमयोगी पोकळीचा विस्तार झालेला असतो. अथवा संसाररूपी अरण्यात जी क्रमयोगरूपी चांगली वाट मिळाली आहे, ती माझ्या ऐक्यरूपी गावात प्रकट झाली आहे. हे असो क्रमयोग ओघी, तेणे भक्ती चिदगांगे, मी स्वानंदो दधी वेगे, ठाकिला कीना. हा ठायवरी सुवर्मा, क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. पै देशे काळे पदार्थे, साधुनी घेई जे माते, तैसा नव्हे मी आयते, सर्वांचे सर्वही. म्हणून माझ्या ठाई, जाचावे न लगे काही, मी लाभी ये उपायी साचची गा. एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. अगाव सुधेच्या पोटी, निधान सिद्ध किरीटी, वन्ही सिद्ध काष्टी वो हा दूध. परी लाभे ते असते, तया की जे उपायाते, एर सिद्धची तैसा येथे उपायी मी. हा फळही वरी उपाओ, कापा प्रस्तावितसे देवो, हे पुसता परी अभिप्राओ, येथीचा ऐसा. जे गीतार्थाचे सांगावे, मोक्षोपाय पर आघवे,
आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्या ते न घडी. काहा तू बाबुळी धाडी तोय न करी. तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू. तो शास्त्रनाशी येरू निर्मळू मी प्रकाश स्वये. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे. वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. तया अध्यात्मशास्त्रासी जैसाचपणाची येपुसी. तै येई जे जया ठायासी ते हे गीता. अधिक काय सांगावे. क्रमयोगाच्या ओघाने भक्ती ज्ञानरूप ही गंगा ही आनंदरूपी सागर जो मी त्याला येऊन मिळत असते. हे मर्मज्ञ अर्जुना, असा हा क्रमयोगाचा महान महिमा आहे. म्हणून मी तुझ्याजवळ त्याचे वर्णन करतो. देश काल व पदार्थ यांच्या अनुकूलतेने मला साध्य करून घेण्याचा हा मार्ग नसून मी स्वतः सिद्ध आहे. सर्वांचा आत्मा आहे, सर्व स्वरूप आहे आणि सर्वांचे सर्वही आहे. पण माझ्या प्राप्तीसाठी अवघड साधना करून काही कष्ट करावे लागत नाहीत. मी या सहज सुलभ क्रमयोगाच्या उपायाने निश्चितपणे प्राप्त होत असतो. एक शिष्य व एक गुरु असावा. हा जो संप्रदाय प्रसिद्ध पावला आहे तो माझ्या प्राप्तीचा उपाय जाणण्यासाठी आहे. अर्जुना, पृथ्वीच्या पोटामध्ये रत्न, सोने इत्यादिकांच्या जशा खाणी स्वतः सिद्ध असतात, लाकडामध्ये जसा अग्नी हा स्वतः सिद्ध असतो, धेनूच्या कासेमध्ये दूधही स्वतः सिद्ध असते. परंतु हे सर्व सिद्ध असले तरी ज्या योगाने ते प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. मी देहामध्ये आहे तरी पण क्रमयोगाच्या उपायाने प्राप्त होत असतो. एकदा फलप्राप्ती सांगितल्यावर देखील हा साधना प्रकार सांगण्याचा देव पुन्हा का प्रयत्न करत आहेत असे कोणी विचारतील तर हा साधन प्रकार सांगण्याचा हा अभिप्राय असा आहे की गीतेचे सामर्थ्य एवढे महान आहे की यामध्ये सांगितलेल्या सर्व उपायांनी मोक्षप्राप्ती होते आणि दुसऱ्या शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत. वाऱ्याने सूर्याच्या आड आलेले ढग दूर होतात, परंतु वारा सूर्याला निर्माण करू शकत नाही. स्वतःच्या हातांनी पाण्यावरील गोंडाळ दूर करता येते, पण पाणी निर्माण करता येत नाही. अविद्येचा जो मळ आहे तो इतर शास्त्रे नाहीशी करतात, परंतु माझे प्रकाशन शास्त्र करू शकत नाहीत. कारण मी स्वयं प्रकाशमान आहे. म्हणून सर्व अध्यात्मक विषयक शास्त्रे अविद्येचा नाश करण्यास समर्थ आहेत, तरी त्यांच्याने स्वतः सिद्ध आत्म्याचा बोध करवत नाही. त्या अध्यात्मशास्त्रांना आत्मस्वरूपाचा निर्णय करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्या विविध शास्त्रांना ज्या ठिकाणी विचारावयास जावे लागते ते हे गीताशास्त्र होय. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आघविया. तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे. सांगितला जैसे करे घेऊई आत्मा. परिप्रथम श्रवणासवे अर्जुनासी विपाये हे फावे. हा भाव सकणवे धरुनी श्रीहरी. तेची प्रमेय एक वेळ शिष्यी होवावया आढळ. सांगतसे मुकुल मुद्रा आता. आणि प्रसंगे गीता ठावोई हा संपता. म्हणून दावी आद्यंता एकार्थत्व. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले. तरी ते तुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत. हे पूर्वापार नेणत कोणी जयमानी. तै महासिद्धांताचा आवांका
सिद्धांत कक्षा अनेका भिडवून आरंभू देखा संपवितू असे. एथ अविद्या नाशु हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ. या दोही केवळ साधन ज्ञान हे इतुलेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी. ते आता दोही अक्षरी अनुवादावे म्हणून उपेय ही हाती जालया उपाय स्थिती. देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावी. सूर्यनारायणाने पूर्व दिशा उजळली म्हणजे सर्व दिशा प्रकाशित होतात. त्याप्रमाणे सर्व प्रकाश देणाऱ्या शास्त्रांना गीता हे श्रेष्ठ शास्त्र होय. गीताशास्त्रामुळे इतर शास्त्रे सनात झाली. फार काय सांगावे. ज्या गीताशास्त्राने मागील अध्यायांमध्ये अनेक उपाय विस्तारपूर्वक सांगितले आहेत की जे उपाय केल्याने आत्मतत्वाशी सहज एकरूपता साध्य होईल. परंतु प्रारंभी एकदा श्रवण केल्याने अर्जुनाला हे कळले किंवा नाही हा भाव श्रीहरीने मनात धारण करून हे सांगितलेले प्रमेय अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये अंकित होण्यासाठी पुन्हा एकदा उजव्या हाताची 5 बोटे एकत्र करण्याच्या मुद्रेने म्हणजे संक्षेपाने श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि हा 18वा अध्याय म्हणजे गीतेचा प्रवास संपवणारा शेवटचा मुक्काम आहे. म्हणून आरंभापासून शेवटपर्यंत एकच अर्थ प्रतिपादन केला आहे असे दाखवितात. ग्रंथाच्या मध्यभागी विविध अधिकार प्रसंगांनी अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत. तरी पूर्वापार संबंधांचा विचार मनात न आणता गीता ग्रंथात अनेक सिद्धांत आहेत असे फार कोणी मानेल तर महासिद्धांतांच्या एकत्वामध्ये अनेक उपसिद्धांतांना संबद्ध करून या गीता ग्रंथाने जो उपक्रम केला तोच उपसंहारात सांगून हा ग्रंथ आपले सांगणे संपवित आहे. गीताशास्त्रात अविद्येचा नाश हा मुख्य विषय आहे आणि त्याद्वारे मोक्षाची प्राप्ती हे फळ आहे. या दोघांचे साधन केवळ ज्ञान होय. तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगून ग्रंथाचा विस्तार झाला आहे. त्याच ज्ञानाचा आता संक्षेपाने अनुवाद करावा. म्हणून साध्य प्राप्त झाल्यावर साधनांचे स्वरूप पुन्हा सांगण्यास याच अभिप्रायाने देव प्रवृत्त झाले.